राज्य शासनाच्या धर्तीवर मनपाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवा व सेवानिवृत्तींना टप्प्याटप्प्याने महागाई भत्त्यामध्ये वाढ करून व राज्य शासनाकडील कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्त्याचा दर लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सूचना शिफारसी. सोलापूर शहरातील नागरिकांवर लावण्यात आलेला सुपर टॅक्सची पद्धत रद्द करण्यात आलेली असून त्याचे जाहीर प्रसिद्धीकरण होऊन उद्योजक येण्यासाठी प्रयत्न करावे. सोलापूर शहरात असलेले महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करून तेथे सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरात पर्यावरणाची जोपासना करणे, कामे वृक्ष संवर्धन करण्यात यावे. शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. TCIDS अंतर्गत MIDC मध्ये सुधारणांची कामे करण्यात यावी. MIDC भागामध्ये सुनीलनगर, नीलमनगर, आशानगर या भागात प्रसूतिगृह, हॉस्पिटल, अग्निशामक केंद्र बांधण्यात यावे. तसेच महापालिकेच्या ओपन स्पेस बगीचा करण्यात यावे. शहरात असलेले बोगस नळ शोधून काढून त्यांची नोंद आकारणीची कारवाई करण्यात यावी. महापालिकेच्या ज्या ओपन स्पेस आहेत अशा जागांचे ऑडिट करण्यात यावे. सोलापूर शहरात बाहेर गावावरनं म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रासाठी जाण्याकरिता बहुसंख्य भाविक सातत्याने येत असतात. त्यासाठी सोलापूर शहरात प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभा करावी व सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्याचे मार्ग असे नामफलक लावण्यात यावे. वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय करावी व सिग्नल तसेच झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन करण्यात यावे. CNS हॉस्पिटलच्या पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. 54 मीटर रस्त्यावरील भूसंपादन करून त्या संदर्भातली मोबदला द्यावा अथवा RCC देऊन ते काम पूर्ण करण्यात यावे. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांचा अभ्यास केल्यास शहरातील झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्ट्यापेक्षा पक्क्या घरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे झोपडपट्टीसाठी जी कराची आकारणी करण्यात येते त्याचा अनधिकृतपणे फायदा हे पक्के घरातील रहिवासी घेत असून ते एक प्रकारचे महापालिकेचे नुकसान आहे. याबाबत महापालिकेने एक समिती नेमून त्या झोपडीमध्ये उभारण्यात आलेल्या पक्क्या घरांच्या बाबतीत कराची आकारणी कशा पद्धतीने असावी याचा धोरणात्मक निर्णय केल्यास महापालिकेचे उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सोलापूर महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हद्दवाड्यातील काही आरक्षित जागा किंवा रहिवासी जागेसाठी अनेक प्लॉट, लेआउट किंवा एकरी जागा असून त्यावर अद्याप कराची आकारणी करण्यात आलेली नाही. जे मिळकतदार स्वतःहून मिळकतीची नोंदणीसाठी येतात त्यांच्या जागेवर कराची आकारणी करून असेसमेंटला नोंद घेण्यात येत असते. परंतु जे मिळकतदार नोंदणीसाठी येत नाही त्यांचा जागांचा सर्वे करून त्या संबंधित जमीनधारकाला आकारणी संदर्भात नोटीस काढावी जेणेकरून महापालिकेच्या महसूल जमा होईल. त्या होत असलेल्या प्रदूषणास आळा बसवण्यासाठी व ते नियंत्रणात आणण्याकामी उपाययोजना राबवण्यात याव्या. शहरातील सर्वच मंडळांमधून असलेल्या ओट्यांवरच बसून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करण्याबाबत कारवाई ठेवण्यात यावी. रस्त्यावर बसून रहदारीस अडथळा होऊ नये याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे. प्रसंगी रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना बसण्याबाबत कारवाई अवलंबण्यात यावी. सोलापूर शहरामध्ये असलेले मेजर गाळे, मिनी गाळे, समाज मंदिरे, महानगरपालिकेच्या खुल्या जागा या सर्व मिळकतीवरील महापालिकेचे नाव लावले गेले आहे का किंवा त्या मिळकती सध्या कोणाच्या ताब्यात आहेत याची तपासणी करून महापालिकेच्या मिळकतीवर नाव नसल्यास नाव लावून घेण्याची कारवाई ठेवावी. महानगरपालिकेच्या सर्व भाजी मंडईमधून महिला बचत गटामार्फत वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. शहरातील असलेल्या सर्व स्मशानभूमीमध्ये स्वच्छता ठेवून नियमितपणे पाण्याची व्यवस्था ठेवण्यात यावी. शहरातील असलेले मनपाचे मार्कंडे जलतरण तलाव तसेच सावरकर जलतरण तलाव या ठिकाणी सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये विविध सुधारणा करून झोपडपट्टी पुनर्विकास करण्यात यावा. सोलापूर शहरातील सर्व मिळकतींचे तसेच अनाधिकृत नळांचा सर्वे करण्यात यावा. हद्दवाढ भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे.
हद्दवाढ भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधा करण्यात याव्या. पाटणी येथील WTP प्लॅन्ट लवकरात लवकर उभा करून शहरवासियांसाठी पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात यावी. वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत असे भासवले जात आहे अशा मिळकतीमधून महापालिकेस नियमित कर मिळवण्याच्या दृष्टीने रिव्हिजन करून कर वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर दर 3 महिन्यांनी माननीय आयुक्त यांनी अंदाजपत्रकामध्ये जमा बाजूमध्ये निश्चित करून दिलेले आहेत त्या इष्टांकाच्या अनुषंगाने महसूल जमा होत आहे किंवा नाही याबाबत विभागवार आढावा बैठक घेऊन त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात यावा. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.